नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरू झालंय त्याची सुरुवात खरं तर खूप आधी झालेली होती. त्या विषवल्लीला आता फळं यायला लागली असं म्हणता येईल. कारण नेमकी तशीच प्रतिक्रिया 2 वर्षानंतर परत एकदा 2-2.5 वर्षानंतर परत एकदा तशीच प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रात परत एकदा जातीयवाद फैलावतोय, पसरतोय आणि त्याचं कारण शरद पवार आहेत असा आरोप पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केला आणि याची प्रचिती आपल्याला यायला लागली आहे. दुर्दैव असं आहे की मतांच्या मागे लागलेले सत्तालोलूप राजकारणी जेव्हा राजकारणात महत्वाच्या पदावर जाऊन बसतात किंवा त्यांच्या महत्वाकांक्षेला कसला धरबंद शिल्लक उरत नाही, तेव्हा अशा गोष्टींना पर्याय उरत नाही. आणि आता नेमकं तेच झालेलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मुस्लिम मत ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विरोधात गेली आणि त्यातून हाती आलेलं यश हे भाजप विरोधी राजकारणाला खतपाणी घालणारं ठरलेलं आहे. देशाच्या विविध राज्यामध्ये ज्या प्रकारे मतदान झालं ते आता हळूहळू सगळेच बोलायला लागलेत की मुस्लिमांनीच भाजपला रोखून दाखवलं. किंबहुना मुस्लिम नेते सुद्धा, पुरोगामी तर सोडा, राजकीय विश्लेषक सोडा, अगदी मुस्लिम नेते सुद्धा सांगायला लागले की आम्ही भाजपला रोखायचं आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळणार. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक मुस्लिम पदाधिकारी उघडपणे बोलून गेला की तृणमूल काँग्रेसने मुस्लिमांना फक्त बॉम्ब बनवण्यासाठी वापरले. आता एक गोष्ट सरळ आहे, जेव्हा हा मुस्लिम नेता तृणमूलचा म्हणतो की आम्हाला फक्त बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं, त्याचा अर्थ बॉम्ब बनवून दिवाळीचे फटाके उडवण्यासाठी वापरलं जातं असं तर नक्की नाहीये. पुढे हिंसाचार माजवून मतदानाला प्रभावित करण्याचं काम मुस्लिमांना दिलं जातं आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च पदी, अधिकारपदी हिंदूच बसलेले आहेत असं जो नेता म्हणतो. आणि इकडे आपण बघितलं महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा शिवसेना मुस्लिम मतांवर तग धरून आता मुस्लिमांचं लांगुल चालन लपवण्यासाठी शंकराचार्यांना घरी आणायला लागली आहे. आणि हे सगळं घडत असताना त्याचा उघड परिणाम आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसला. विशाळगड या शिवरायांच्या एका अतिशय संस्मरणीय अशा किल्ल्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे, ज्याला आजकालच्या राजकीय भाषेमध्ये लँड जिहाद किंवा भू जिहाद असं म्हटलं जातं, तो प्रकार ते अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या कारवाईतून जे राजकीय वातावरणाची नासाडी व्हायला लागलेली आहे त्याविषयीच्या राजकीय प्रतिक्रिया किंवा राजकीय मौन हे राज ठाकरे यांच्या एकूण भूमिकेचं समर्थन करणारं आहे किंवा त्याला दुजोरा देणार आहे असं म्हणता येईल. कारण राज ठाकरे यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या वार्षिक मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कातून सरळ सरळ आरोप केला होता की शरद पवारांनी आपला नवा पक्ष स्थापन केला 25 वर्षापूर्वी, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीयवादाची विषवल्ली रुजवली आणि वाढवली, जोपासली. आज त्याचे सगळ्यात घाणेरडे दुष्परिणाम आपल्याला विशाळगड प्रकरणात बघायला मिळत आहे.
विशाळगडमध्ये चाललेलं जे काही राजकारण आहे हे आषाढभूत राजकारणाचं प्रतीक आहे किंवा पुरावा आहे. कारण दुर्दैव असं की हे अतिक्रमण हटवावं आणि किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराजांचे जे वंशज मानले जातात ते संभाजीराजे गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. रायगडापासून महाराजांचे किल्ले म्हणून ओळखले जाणारे जे जे पुरातन वास्तू अवशेष आहेत त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी उचलून संभाजीराजे काम करत होते. आणि त्यांच्याच एक प्रकारे प्रोत्साहनानंतर या विशाळगडवरच्या जमीन बळकावणं, जमीन अतिक्रमण या विषयावर सरकारला कारवाई करावी लागली. पण ती कारवाई झाली ती अत्यंत हिंसक झाली. पोलिसांवर किंवा अतिक्रमण हटवायला गेलेल्यांवर स्थानिक जमीन बळकावणारे जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी या हटाव पथकावरच हल्ला चढवला आणि त्यातून आता पोलीस केस उभी राहिली आहे. आणि ती पोलीस केस उभी राहिल्यानंतर केवढं मोठं राजकारण सुरू झालंय बघा. आणि मी राजकारण म्हणतो याचा अर्थ असा होतो की फक्त प्रतिक्रिया देणं, स्फोटक प्रतिक्रिया देणं हे जितकं बोलकं असतं तितकं अशा विषयामध्ये मौन धारण करणं सुद्धा जास्त बोलकं असतं. अन्यथा अमुक गोष्ट गुजरातला पळवली, तमुक गोष्ट गुजरातला पळवली म्हणून रडणारे आदित्य ठाकरे किंवा त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे सुद्धा विशाळगड प्रकरणामध्ये फारसं बोलायला तयार नाहीत. अन्यथा शिवाजी महाराजांच्या नावानेच ज्यांनी गेली 60 वर्ष तरी राजकारण केलेलं आहे अशा शिवसेनेचे वंशज प्रतिनिधी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे विशाळगड प्रकरणात मौन धारण करतात किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं सुद्धा टाळतात. तिथे आपल्याला राजकारण कळतं. पण हे शिवरायांच्या नावाने दीर्घकाळ राजकारण करणाऱ्या उबाटा शिवसेनेपुरता विषय हा मर्यादित नाहीये. खुद्द शाहू महाराजांचे किंवा शिवरायांच्या घराण्याचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापुरातून नुकतेच निवडून आलेले लोकसभेचे सदस्य शाहू महाराज सुद्धा विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांना सहानुभूती द्यायला गेले. यातून राजकारण हे किती किळसवाणं आणि आषाढभूताचं झालेलं आहे हे आपल्या नजरेत येतं. शिवरायांचं मी आत्ताची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र. मी काल परवा अमेरिकेतून आलो. 15 दिवस अमेरिकेत गेलो होतो. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन DC मध्ये माझा मुक्काम होता. माझ्या भाच्याने अगत्याने मला तिथली 2 भव्य स्मारकं दाखवली. जे लोक अमेरिका जी आज मानली जाते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी 50-52 राज्य आहेत अमेरिकेची त्याची सुरुवात ज्या न्यू इंग्लंड म्हणतात ज्या भागामध्ये पूर्वेकडील अमेरिकेमध्ये झाली तिथे वॉशिंग्टन DC आहे. आणि तिथे लिंकन आणि तुमचा जेफरसन यांची भव्य वॉशिंग्टन आणि लिंकन यांची भव्य स्मारक आहेत. आणि त्या स्मारका जवळ गेलं की जगातल्या कुठच्याही टोकाहून आलेला माणूस असतो तो ती स्मारक बघून तिथला इतिहास जतन करण्याचा जो प्रयत्न आहे ते बघून भारावून जातो. हे 200-2.25 वर्षाचं राष्ट्र आहे अमेरिका आहे. आजचं जी अमेरिका आहे तिचं वय फार तर 250-250 आहे. पण ते राष्ट्र स्थापन करणारा किंवा ते राष्ट्र एक त्याला आकार देण्याचा प्रयत्न करणारे जे लोक होते जेफरसन वॉशिंग्टन सारखे त्यांनी घडवलेला इतिहास जतन करण्याचा आणि जगावर त्याचा प्रभाव पाडण्याचा जो प्रयत्न अशा स्मारकातून आणि ते स्मारक जतन करण्यातून होतो ती भावना आपण हरवून बसलोय का भारतीय असं वाटतं. मी तिथे त्या वॉशिंग्टन DC मधलं एक स्मारक बघत होतो. फ्री मेसन टेम्पल म्हणून काहीतरी होतं.
तर 17व्या वर्षी वॉशिंग्टन हा काय सर्वेअर झाला आणि होता होता तो राष्ट्रपिता होऊन गेला. राष्ट्र ही कल्पना त्याने आणली. शिवाजी महाराज हे भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत असं मी मानतो. याचं कारण ब्रिटिशांनी अखंड हिंदुस्थान जोडला असं म्हटलं गेलं तरी तो अखंड हिंदुस्थान निर्माण करण्याचा पहिला प्रयास हा शिवरायांनी केला होता. आणि आज त्याच शिवरायांचा एक ऐतिहासिक स्मारक म्हणून भाग असलेला विशाळगड जो आहे, तिथल्या पावनखिंडीचा इतिहास पण आपण विसरून गेलोय. आपण त्या बाजीप्रभू देशपांडेला विसरलोय की ज्याने म्हटलं लाख मेले चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, यासारखे सरदार सेनानी आपला जीव स्वराज्यासाठी ओवाळून टाकायला तयार झाले होते. पावनखिंडे नाव का दिलं? मुळात पावनखिंड नव्हती, पण जिथे हुतात्मा झाले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांनी आपलं रक्त सांडून ती खिंड पवित्र केली म्हणून ती पावन झाली आणि तिला पावनखिंड आपण म्हणतो. तो इतिहास घडवणाऱ्यांच्या नावाने आज सत्तेची फळं चाखू पाहणारे जे आहेत हे विसरून गेले. तो इतिहास जतन करायचा असतो. इतिहासापासून आपण काय शिकतो याचा जरा विचार करा. इतिहासात पाय रोवून उभे राहिलात तो वर्तमानपत्रात काय, वर्तमान काळात काहीतरी करू शकत असता आणि वर्तमान काळामध्ये तुम्ही ज्या महत्वाकांक्षा बाळगता त्याच्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्याचा आजच्या सत्ता भिलाशी किंवा सत्ताकांक्षी लोकांना पूर्णपणे विसर पडलेला आहे. ज्या प्रकारे शाहू महाराज हे लोकसभेत निवडून आले, काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले, ज्या काँग्रेस पक्षाचा सर्वोच्च नेता हिंदू धर्माचा द्वेष करतो, हिंदू धर्माच्या चालीरीती, हिंदू धर्माचा इतिहास याची सातत्याने हेटाळणी करतो, त्याची मर्जी राखण्यासाठी शिवरायांचा वारस म्हणवणारा शाहू महाराजांसारखा एक कोल्हापूरचा खासदार विशाळगडवर अतिक्रमण करणाऱ्यांना सहानुभूती दाखवायला जातो, याची जगाच्या पाठीवर कुठेही बसलेल्या मराठी माणसाला आणि हिंदू माणसाला लाज वाटली पाहिजे. पण आषाढभूत जेव्हा माणसं होतात तेव्हा ती आपल्याकडे कर्तृत्व नाही याची कबुली देतात आणि कर्तृत्व हरवलेली माणसं कायम कोणाकडून ना कोणाकडून काहीतरी दान मिळेल, आपल्या झोळीत काहीतरी पडेल याच भावनेने जगत असतात. काँग्रेसला फार मोठं यश गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालं तर ते मुस्लिम मतांमुळे मिळालं. याचा हा सगळ्यात भीषण परिणाम आपण एक तर तो कुठे बंगालमधल्या त्या तृणमूल मुस्लिम नेत्याच्या तोंडच्या वक्तव्यातून ऐकायला मिळतो आपल्याला आणि दुसरीकडे विशाळगडावर बघायला मिळतो. संविधान 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 वाचवा, लोकतंत्र वाचवा याचा उद्घोष चालू होता. त्यापैकी कोणाला त्या बंगालमधल्या तृणमूलच्या मुस्लिम नेत्याचं वक्तव्य हे संविधानाला पायदळी तुडवणार आहे असं वाटलं नाही किंवा त्यावर भाष्य करावं असं वाटलं नाही. आणि लोकतंत्र आणि संविधान वाचवायला निघालेल्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून इंडी आघाडीच्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या नेत्याला विशाळगडच्या अतिक्रमणानंतर, अतिक्रमण हटाव मोहिमेवर दगडफेक केल्यानंतर त्याच्या विरुद्ध वक्तव्य करण्याची हिंमत झालेली नाही. सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की ते अतिक्रमण हटवलं जावं यासाठी प्रयत्नशील असलेले संभाजीराजे यांच्याच पिताश्रींकडून त्या अतिक्रमण करणाऱ्यांना सहानुभूती मिळावी यासारखं आपलं दुर्दैव नाही मित्रांनो, यासारखं आपलं दुर्दैव नाही. कारण सगळं राजकारण हळूहळू करत आषाढभूत होत चाललेलं आहे.
की आपल्या हातात सत्ता असेल, आपण निवडून येऊ, निवडून आलो तर सत्तेचा वाटा आपल्याला मिळेल. पण त्यासाठी सत्तेवर येताना आपल्याला मुस्लिम मतांची गरज आहे. मुस्लिम एक गठ्ठा मतं पाहिजेत. म्हणून ज्या वेळेला शिवरायांचं नाव घेणारे आणि शिवरायांचा वारसा सांगणारे अगतिक होतात, त्याला आषाढभूत राजकारण म्हणतात. शिवराय आणि तत्कालीन इतर हिंदू राजे, मिर्झा राजे जयसिंग असेल किंवा जयसिंग काय तो होता महाराणा जयसिंग, यांचा वारसा चालवतोय आपण. शिवरायांच्या विरोधातली मोहीम काढणारा एक राजपूत होता, हिंदू होता, हिंदू राजा होता. पण आपली सल्तनत, आपली काय ती असेल ती सत्ता टिकवण्यासाठी बादशाला शरण गेलं, दिल्लीच्या बादशाला, आग्र्याच्या बादशाला शरण गेलेला होता. मोगल बादशाकडून सरदारकी मिळवून राजा म्हणून आपल्या राज्यात राहायचं आणि आपल्या मतदारसंघात खासदारकी मिळवण्यासाठी मुस्लिम मतदारांच्या मुस्लिम मतदारांसमोर अगतिक व्हायचं. यातलं साम्य कळतं मित्रांनो तुम्हाला? यातलं साम्य कळतं. शिवरायांनी ती कमान तोडल्याचा इतिहास आम्ही कौतुकाने सांगतो, पण ती कमान का तोडली होती? मुघलांसमोर नम्र व्हायचं नाही, नतमस्तक व्हायचं नाही म्हणून अटक पत्करली, पण कमान तोडली. त्या शिवरायांचा वारसा आणि शिवरायांचं नाव सांगणारे आजचे आषाढभूत मराठी आणि हिंदुत्ववादी आहे. आमचं हिंदुत्व वेगळं आहे, हे हिंदुत्व आहे मित्रांनो. मिर्झा राजे जयसिंग किंवा मिर्झा राजे जे कोण मानसिंग होते, त्यांनी धर्म बदलला नव्हता, हिंदूच राहिले होते. पण ते इस्लामी सत्तेसमोर जो औरंगजेब कट्टर इस्लामी होता आणि इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठीच राजा सत्ता राबवत होता, त्याच्यासमोर शरणागत झालेले आषाढभूत तत्कालीन हिंदू राजे आणि शिवरायांमध्ये हा मोठा फरक होता. धर्मसत्ता वेगळी आणि राजसत्ता वेगळी. व राजसत्ता जेव्हा आपल्या धर्मसत्तेला संपवायला निघालेल्या दुसऱ्या धर्मसत्ता राजसत्तेला शरण जातो, तेव्हा आषाढभूत राजकारण सुरू होत असत. एक खासदारकी टिकवण्यासाठी विद्यमान शाहूराज, शाहू महाराज हे मुस्लिम अतिक्रमणकर्त्यांना शरण जायला निघाले, सहानुभूती द्यायला निघाले. किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्याविषयी मौन पाळतात. तो विषय म्हणून गंभीर होतो. इतिहास आपली पुनरावृत्ती करत असतो असं म्हणतात, कारण इतिहास समजून घेतला नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आपण दुर्दैवी एवढ्यासाठी असतो मित्रांनो, की आपल्यामध्ये सत्तेसाठी लोभी असलेले आपलं तत्वज्ञान, आपलं धर्मज्ञान, आपला अभिमान, स्वाभिमान गहाण टाकून सुद्धा भौतिक सुखांच्या मागे, भौतिक सत्तेच्या मागे धावत सुटलेले असतात. तिथे आपला पराभव होतो. कुठल्याही समाजाला अभिमानाच्या पायावर उभं राहता येतं आणि अभिमानाचे पाय कापून टाकले की सगळ्या सुविधा मिळत असतील पण ताठ मानेने जगता येत नाही. विशाळगडमध्ये चाललेलं जे राजकारण आहे ते नेमकं तसं आहे. ते आषाढभूतांचं राजकारण आहे. अभिमानाला तिलांजली देणारं राजकारण आहे. ते अतिक्रमण हटवलं जाईल, कायदा काय वगैरे बाजूला ठेवा. अतिक्रमण हटवायला गेलेले आजच्या कायद्यानुसार आणि जो कायदा इथल्या पुरोगामी सेक्युलर संविधानानुसार निर्माण झालेला आहे, त्याच्या विरोधात गुंडागर्दी करणाऱ्यांना सहानुभूती द्यायची असेल तर संविधानावर घाला घातला जात असतो. आणि याचंही भान सुटलेले सत्ता लोभी लोक
जेव्हा संविधान वाचवायला लागतात त्या संविधानाला ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकणार नसतो. ही मित्रांनो वस्तुस्थिती आहे. बोलायला वाईट वाटतं, आनंद नाही होत. बारीक सारीक गोष्टीमध्ये मतप्रदर्शन करणारे शरद पवार गप्प आहेत. अगदी महायुतीच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा आपला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगत विशाळगडाला सहानुभूती द्यायला पोहोचले होते. आपण ज्या सरकारमध्ये आहोत त्या सरकारमध्ये सहभागी होताना आपण कायदा आणि संविधानानुसार कोणालाही चुकीची अनुकंपा दाखवणार नाही अशी शपथ घेणारे अजितदादा विशाळगडला सहानुभूती द्यायला पोहोचतात, तेव्हा संविधानाची पायमल्ली होत असते. बोलण्यासारखं खूप असतं मित्रांनो, तात्पुरती घटना म्हणून बघून चालत नाही. पण परत एकदा 10 वर्षानंतर राजकारण त्या मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यासाठी अगतिक होत चाललंय, तर ते स्पष्टपणे सांगणं आवश्यक होतं. म्हणून व्हिडिओतून तुमच्या समोर मांडलं. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.